शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण या युट्यूब चॅनलच्या मार्फत एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. आपली जनावरं ज्यावेळी गाभण असतात आणि डिलिव्हरी जवळ आल्यानंतर काय काय वेळ त्या जनावरांची पूर्ण त्याचे दिवस झाल्यानंतर सुद्धा डिलिव्हरी होत नाही. तर अशा वेळी आपलं औषध काम करतं का नाही ते आपण आज पाहणार आहोत. तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मुंजवडीचे सर आले, त्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. तुमचं नाव सांगा. दादा नारायण पालवे. बर मी राजुरीचा आहे. बर मंजोडीपासून 2-3 किलोमीटर अंतरावर आहे. हा तर आमच्या गोट्यावर येडे डॉक्टर आहेत. बर त्यांना मला ज्यावेळेस एक नवीन गाय विकत घेतली होती, हा त्या गायचे दिवस संपूर्ण डिलिव्हरीच होत नव्हती. बर दिवस संपून किती दिवस झाले? वरचे किती दिवस झाले? वरचे 10-12 दिवस झाले होते. म्हणजे 9 महिने 9 दिवस होऊन पण 10-12 दिवस झाले होते. डॉक्टरांना चेक केलं तर त्यावेळेस ती पिशवीचं तोंड अतिशय लहान होतं. तोंडच उघडलेलं नव्हतं. जसं तोंड जेवढं प्रमाणात पाहिजे होतं ओपन, ते तेवढं ओपन नव्हतंच. बर ओके. डॉक्टरांनी सांगितलं की अतिशय क्रिटिकल विषय आहे बरोबर. हा आणि ही गाय दगावण्याची पण शक्यता आहे. बरोबर. तर मग म्हणलं ह्याच्यावर काय उपाय? म्हणलं माझ्याकडचा पण उपाय करतो. आणि तुम्ही तेजम मेडिकल फलटण मध्ये आहे. बरोबर. हा त्यांच्याकडून ॲलोपॅथिकचं होमिओपॅथिकचं औषध आणा जाऊन. बरोबर. मग तिथं गेल्यानंतर मी असा विषय सांगितल्यावर त्यांना ते औषध मला बनवून दिलं. बरोबर. मग नंतर ते 3 टाइम आम्हाला सांगितलं होतं चारायला. बरोबर. हा गोळ्या 3 टाइम. 5-5 गोळ्या किंवा 10 गोळ्या 3 टाइम चारा तुम्ही. बरोबर. 2-3 दिवसात होईल. बरोबर. आणि आम्ही ज्यावेळेस 2 डोस दिला आणि 3ऱ्या डोस संध्याकाळी, तर ती डिलिव्हरी व्यवस्थित झाली. नॉर्मल एकदम व्यवस्थित झाली. हात सुद्धा लावायला लागला नाही. बरोबर. त्यामुळं मी आता परत ह्याच मेडिकल मध्ये आलोय की बाबा असं अनेक प्रकारचा आजार आहे, तर त्याच्या आजारावर काय मिळेल का? आता इतक्यात औषधं घेतली ती मी वेगवेगळ्या आजारावर. तर आपण शेतकऱ्यांना आपण पाहू शकता की ह्यांच्या गायची डिलिव्हरी होत नव्हती आणि आपण औषध दिल्यानंतर 2ऱ्या-3ऱ्या डोसलाच डिलिव्हरी झाली आणि तीही नॉर्मल एकदम व्यवस्थित झाली. तर शेतकऱ्यांना मी असं आवाहन करीन की आपल्या जनावरांना जर अशा प्रकारच्या काही अडचणी असतील तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.